2020 सक्ती आणि 15 मार्च 2024च्या संच मान्यतेच्या GR विरोधात आज राज्यभरातल्या शिक्षकांनी शाळा बंद आंदोलन पुकारलंय। राज्यभरामध्ये 60,000 शाळा बंद राहणार असल्याचा दावा महाराष्ट्र शिक्षक सेनेनं केलाय। TET सक्तीमुळे शिक्षकांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालंय। 53 पेक्षा कमी वय असणाऱ्या सगळ्या शिक्षकांना TET परीक्षा देण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयानं सक्ती केली आहे। यावर राज्य सरकारनं पुनर्विचार याचिका दाखल करावी आणि आपली भूमिका मांडावी अशी मागणी शिक्षक संघटनांची आहे। 53 पेक्षा कमी वयाच्या शिक्षकांना TET पास होणं बंधनकारक करण्यात आल्यानं शिक्षक आक्रमक झाले। शिक्षण राज्यमंत्र्यांशी चर्चा होऊनही तोडगा न निघाल्यानं आंदोलन केलं जात आहे। 15 मार्च 2024चा शालेय शिक्षण विभागाचा जो GR आहे हा तातडीने रद्द करावा। यासोबतच TET परीक्षा जी अनिवार्य करण्यात आलेली आहे या TET परीक्षेच्या संदर्भामध्ये राज्य शासनाने सुप्रीम कोर्टाकडे पुनर्याचिका दाखल करावी। राज्यातील शिक्षकांचं अशैक्षणिक काम बंद करावं यासाठी आज राज्यभरामध्ये शाळा बंद आंदोलन सुरू करण्यात आलेलं आहे। शासनाला विनंती आहे हे 1 दिवसाचं आंदोलन आहे। तातडीने आमच्या जर या मागण्या मान्य नाही केल्या तर भविष्यामध्ये जाऊन आम्ही बेमुदत शाळा बंद करण्याचा देखील विचार करू। तर या आंदोलनामागे शिक्षकांच्या नेमक्या मागण्या काय आहेत ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूया। TET सक्ती विरोधात फेरविचार याचिका दाखल करावी। 2024 चे संच मान्यता धोरण रद्द करावं। शिक्षक सेवक योजना बंद करून नियमित भरती करावी। शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची तात्काळ भरती सुरू करावी। शिक्षकेतरांनाही जुनी पेन्शन लागू करावी। कमी पटाच्या शाळा बंद करू नयेत। शिक्षकांनाही 10, 20, 30 वर्षांनंतरची सुधारित 3 वेतन लाभाची योजना लागू करावी। विषय पदवीधर शिक्षकांना पदवीधर वेतन श्रेण भेदभाव न करता मंजूर करावी। दरम्यान या सगळ्या संदर्भात परभणीतल्या शिक्षकांचं नेमकं काय मत आहे जाणून घेतलंय पंकज क्षीरसागर यांनी। आपल्या सोबत परभणीतील शिक्षक आहेत, त्यांचं नेमकं म्हणणं काय आहे जाणून घ्यायचं। काय नेमकं तुमचं म्हणणं आहे, काय विरोध आहे TET सक्तीला तुमचा? शासनाचे वेगवेगळे काम विषयाच्या संदर्भाच्या व्यतिरिक्त जे काम आहेत शासनाकडे येणारे ते 75% झालेले आहेत। 25% फक्त शिक्षक हा शिकवायला वेळ भेटतो त्याचा वेळ हा बाहेरच्या कामात चाललेला आहे। तो अभ्यास करून शाळेचा विषयाचा आणि परत TETचा अभ्यास करणं या वयामध्ये शक्य नाहीये आणि म्हणून आमच्या नोकरीवर कुठंतरी गंडांतर आलेलं आहे। म्हणून आमचा तीव्र शासनाचा महाराष्ट्र शासनाचा आम्ही तीव्र निषेध करतो। नवीन भरतीसाठी TET सक्ती असणं हे आवश्यक आहे, याच्याबद्दल दुमत नाही। पण शासनानं ह्याच विषयावर म्हणजे मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये पुनर्याचिका दाखल करावी आणि त्या याचिकेमध्ये म्हणजे जे शिक्षक सेवेत आहेत त्यांना सेवेत असताना त्यांच्यावर TET सक्तीची म्हणजे सूट द्यावी आणि नवीन शिक्षक भरतीला TET असावी याविषयी शिक्षक संघटना पूर्ण एकमत आहे। आधी 13च्या आधीच्या लोकांना TET सक्ती करण्याचं काहीही कारण नाही। असं केलं तर सगळी उपासमारीची वेळ, देशोधडीला शाळा लागतील, मराठी शाळा बंद पडतील। ह्या धोरणाच्या विरोधात सरकारनं इतर राज्यांप्रमाणे पुनर्निकाल याचिका दाखल करावी अशी संबंध शिक्षकांच्या राज्यातल्या शिक्षकांच्या आमच्या शिक्षक बांधवांच्या भावना आहेत। एकूणच बघायला गेलं तर सरकारचे वेळोवेळी बदलणारे धोरणं जे आहेत ते याला कारणीभूत आहेत आणि यामुळेच कुठेतरी हे सर्व शिक्षक जे आहेत ते आक्रमक होताना दिसत आहेत। पंकज क्षीरसागर, ABP माझा, परभणी। हा जो काही विषय आहे TETच्या संदर्भामध्ये ती भूमिका शासनाने घेतलेली नाही। या संदर्भात महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी सकारात्मक विचार करतो आहे। यापूर्वी पण काही संघटनांच्या बैठका मंत्रालयामध्ये संपन्न झाल्या, त्यामध्ये सविस्तर चर्चा त्या ठिकाणी केलेली आहे आणि देश पातळीवरचा हा निर्णय असल्यामुळे इतर राज्य पण काय भूमिका घेत आहेत त्याचंही आपण महाराष्ट्र शासन लक्ष ठेवून आहे। आपल्या शासनाच्या माध्यमातून
विधी व न्याय विभागाकडे पण आम्ही या संदर्भात संवाद केलेला आहे. मला वाटतं की 2 पातळीवरनं आम्ही याचा मार्ग काढायला घेतो आहोत. देश पातळीवर इतर राज्य काय भूमिका घेतात, आपण आपल्या लेवलने काय करू शकतो, आणि समांतर आपण जर माहिती घेतली तर आत्ताच्या ज्या काही टीईटी परीक्षा संपन्न झाल्या त्याच्यामध्ये हे जे काही आमचे जुने शिक्षक बंधू भगिनी आहेत त्यांनी पण त्याच्यामध्ये सहभाग नोंदवलेला आहे. आणि म्हणून या दोन्ही प्लॅटफॉर्मवरनं त्यातल्या त्यात मार्ग काढायचा आम्ही प्रयत्न करतो आहोत. मी सर्व शिक्षक बंधू भगिनींना विनंती आवाहन करीन की महाराष्ट्र शासन या विषयाच्या संदर्भामध्ये गंभीर आहे. सकारात्मक काय निर्णय करता येईल त्या दृष्टिकोनातनं मार्गक्रमण करतो आहोत. आणि म्हणून उद्याच्या आंदोलनाचा त्यांनी फेरविचार करावा, आंदोलन करू नये अशा प्रकारची विनंती आवाहन करतो. आंदोलन केल्यास